परवाच खेड नगर परिषदने इथे एक दवाखाना म्हणून चालू केलेला आहे. त्याच्या शेजारीच शासनाचं आपला दवाखाना म्हणून चालू आहे आणि तिथं मोफत सेवा दिली जाते. पेशंट तिथं आल्यानंतर तिथं मोफत सुविधा असताना हे दवाखानं खोलायचं कारण का? त्याचं उद्घाटनच परवा काहीतरी मंत्री महोदयांनी केला. माझं असं म्हणणं आहे नगर परिषदला की मोफत दवाखाना ह्या आपल्या नगर परिषदेच्या इमारतीत असताना हे नवीन दवाखानं उघडायचं कारण का काय? तसेच 3 वर्षापूर्वी उषाताई बुटालांच्या नावाने हॉस्पिटल तिथं कोविडला चालू केलं. त्याच्यावरती 15 ते 20 लाख रुपये खर्च केलं. असे खेड शहरातल्या जनतेच्या पैशाची अक्षरशः नगरपालिका लूट करत आहे. आज ह्या हॉस्पिटलला आल्यानंतर तिथं मी माहिती घेतली तर तिथं माहिती घेतल्यानंतर आम्हाला असं सांगण्यात आलं की बाबा CBC काय टेस्ट होतो त्याचे 120 रुपये ते घेतात. बाकीचे असं त्यांचं इतर रेट कार्ड मी बघितला. पण माझं असं म्हणणं की तिथंच शेजारी आपला दवाखाना म्हणून आहे त्या दवाखान्यात पेशंटला मोफत सुविधा दिल्या जातात. मग इथं हे हॉस्पिटल का? आणि ते पैशाची लूट आपल्या खेड शहरातल्या माझ्या जनतेची होत आहे. मी तेव्हाही सांगितलं होतं की 100% जरी सत्ता त्यांची असली तरी 40% जनता खेड शहरातली ही आमच्याबरोबर आहे आणि आम्ही काँग्रेसवाले वेळोवेळी ह्याचा आवाज उठवणारच आणि उठवणार. ह्याच्या पुढेही आम्ही उठवू. आज जी आमच्या खेड शहरातल्या जनतेच्या पैशाची ही लूट चालली आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हे लवकरच आम्ही प्रकरण आरोग्य विभागाकडे आम्ही नेणार आहोत. तसेच आमचे नेते नानाभाऊ पटोले त्यांच्याकडे मी आत्ताच त्यांच्याकडे बोललो आणि त्यांना मी सांगितलं हा सगळं सविस्तर माहिती दिली. तेव्हा खेड शहरातल्या जनतेची लूट ही थांबली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही काँग्रेसवाले हे आवाज उठवणारच. गेली 16 वर्ष खेड नगरपालिकेचा दवाखाना बंद होता. तो सुरू व्हावा म्हणून काँग्रेसने काय प्रयत्न केले? गेल्या 16 वर्षात दवाखाना आज हे तिथं मोफत दवाखाना हे 3 वर्ष शासनाने चालू केलेलं हे दिसत आहे. आम्ही वेळोवेळी त्यावेळी कोविडला सुद्धा आवाज उठवला होता. कोविडला आज जे 15 लाखाचं इथं हॉस्पिटल त्यांनी 15 लाख खर्च करून हॉस्पिटल चालू झालं त्याची अवस्था बघा काय आहे ते. आज जनतेच्या खेड शहरातल्या जनतेच्या पैशाची लूट होत आहे आणि ती लूट थांबवण्याचं काम आम्ही करणार आहोत. आम्ही वेळोवेळी याचा आवाज आम्ही उठवणार आहोत. तटकरे साहेबांनी देखील काही वर्षांपूर्वी खेड शहरासाठी अँब्युलन्स दिल्या होत्या. आज त्या कुठं दिसत नाहीये. मग ह्या सर्व गोष्टी तुम्ही मला न विचारता ह्या सत्ताधाऱ्यांना विचारा. सत्ताधाऱ्यांना कुठंतरी दाखवायचं की आम्ही काहीतरी काम करत आहोत. अजिबात ते काम करत नाही हे लोकांनाही कळतोय. फक्त ते दाखवतात की विकास विकास विकास. ते दुबई बनवायचं मिनी दुबई बनवायचं आहे सोडा हो. पहिले खेड शहरातले जे काही सुविधा लोकांना पाहिजे त्याचं तर बघा. काही काम केलं जात नाही.